सुरुवात. चलो शिर्डी 11 कांबा विपक्ष ओनली दोस्ती 11. मॅच इज ऑन. पहिला बॉल घेऊन अभय तयार. अभयचा पहिला बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. त्या मिस्टेक विकासच्या वतीने थोडीशी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाली. रनिंग विथ द विकेट करत असताना आदिशच्या वतीने आपण पाहू शकतो जो कोऑर्डिनेशन होता थोडासा लॅक करत असताना पाहायला मिळतोय. आली मैदानावरती सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय 1 या आकड्यावर. 1 ऑन द बोर्ड. परेश दादा मैदानावरती पाहायला मिळतोय आलेली सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 2 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. दोस्ती 11 संघासाठी मी म्हणेल ही मॅच जर जिंकले तर मात्र क्वालिफिकेशन सिनेरिओ क्लिअर आहे. ही मॅच जरी हारले तरी पण औपचारिकता पूर्ण करणं गरजेचं असतं. शेवटच्या मोमेंट पर्यंत आपण सांगू शकत नाही कुठला संघ जिंकेल कुठला संघ हरेल. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगचा खेळाडू बीट झाला. मिड विकेटचा फिल्डर स्क्वेअर लेगच्या दिशेला पाहायला मिळतोय. मात्र बॉल सीमा पलीकडे डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करत हा खणखणीत 4 धावांसाठी चौकार. उपस्थिती पाहता ग्रामपंचायतीमधील वरिष्ठ व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. लेगबायची सिंगल त्यानंतर देखील सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 2 या आकड्यावरती पाहायला मिळते. त्यानंतर आला चौकार. धावसंख्या फलकावरती आपल्याला 6 या आकड्यावरती पाहायला मिळेल. इथे देखील मिस्टेक आणि बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक दमदार स्ट्रोक. विकासच्या बॅट मधून झक्कास फलंदाजी. ऑल सीमा पार मिळतील धावाच्या. संघाच्या प्रत्येक फलंदाजासाठी सुवर्ण संधी, प्रत्येक चौकारासाठी 200 आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक देखील आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया मैदानाच्या दिशेला जिथे आपल्याला 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. आणि काय जबरदस्त फलंदाजी विकासच्या वतीने पाहायला मिळते. बॉल पडल्यानंतर थोडासा टर्न करतोय. आलेली आपण पाहू शकतो सिंगल. मालिकावीरची जी बाईक आहे त्या बाईक वरती थोड्याशा प्रमाणावरती विकासने आपलं नाव कोरलंय. कारण ज्या प्रकारची त्याने कामगिरी केली. यस एकदा वाढ होईल. पहिल्याच मॅच मध्ये 5 विकेट गोलंदाजी करत असताना आणि बॅटिंग करत असताना 42 धावा कुठल्या. सिंगल हँडेडली डॉमिनेशन आपल्याला या खेळाडूचा पाहायला मिळतोय. धावा संख्या फलकावरती 11 धावा धाव फलकावर. दीपक दादा मारसे साहेब देखील दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित आहेत. आमचे लाडके पंकज दादा उपस्थित आहेत. फिल्डिंग का चीता गन फिल्डर आमचे प्रवीण दादा देखील उपस्थित आहेत. मास्टर माइंड आहेत, मास्टर ब्रेन आहेत. पण त्यांना साथ देणं गरजेचं आहे. साथ दिली की तो मास्टर ब्रेन चालतो. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती एक्झॅक्टली काय घडलंय हे पाहणं गरजेचं आहे. वसंतजी पावशे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत. पंच सिंगल आहे का? सिंगल ऍड होईल. वसंतजी पावशे साहेबांना विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचावरती उपस्थिती दाखवा. आपलं सहर्ष स्वागत. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं समाप्त. धावसंख्या 12 या आकड्यावरती पाहायला मिळेल. परेश दादा आपल्याला पाहायला मिळतात जे आमच्या समालोचन कक्षामध्ये लकी 12th मॅन आहेत, पुरस्कर्ते आहेत आणि संघ फार चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय आणि ते देखील खुश आहेत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 12 या आकड्यावर. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. परेश पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 मध्ये ऑन साइडला वाढ स्ट्रोक. जबरदस्त फटका. बैठक स्ट्रोक. स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आदेश बॅट मधून खडक चौकार.
चौकार आलाय, चौकाराच्या साथीने धावसंख्या 16 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती 16. षटक क्रमांक दुसरे प्रगती पथावरती आणि चलो शिर्डी 11 कांबा संघ या संपूर्ण हंगामध्ये फार चांगल्या टच मध्ये. यूपी वॉरियर्स संघ देखील फार चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतोय. त्या व्यतिरिक्त आपण जर बघायला गेलं तर पटरपाटा संघ देखील फार चांगल्या टच मध्ये. यावेळेस देखील स्क्वेलेकच्या दिशेला पुल केला आणि बॉलला गुल केला, पाठवून दिलाय सीमा पलीकडे आलेला स्क्वेलेकला क्लिअर करत हा खणखणीत 4 धावांसाठी चौकार. कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह करण्यात आलं. मैदानावरती आलेली आपण पाहू शकतो जी मात्र सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनिंग विथ द विकेट फार चांगली आहे. 2 धावा फलकावरती ऍड होतील. धावसंख्या फलकावरती 22 धावा. 22 ऑन द बोर्ड. डॉटबॉलची होत असताना समाप्ती फार चांगली बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. चलो शिर्डी 11 कांबा संघाच्या वतीने विकास आदेश या 2 खेळाडूंची बॅट एकसाथ तापली ना सिक्सर पाहायला मिळत माहित नाही, मात्र जे चौकार पाहायला मिळतात ते देखील कमालीचे चौकार पाहायला मिळतात. धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल 22. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. हॅमर करण्यात आलाय. बॅडमिंटन, टेनिस, क्रिकेट आपण पाहू शकतो जो खेळतात. टेनिस देखील फार चांगले खेळतात आणि टेनिस कोर्ट मधला हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. सर्विंग ज्यावेळेस आपण करतात. आदेश सर बरोबर का चुकीचं आहे? बरोबर आहे, सांगतायत. आपण पाहू शकतो धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 23. बैलगाडा शर्यतीमधील एक फार मोठं नाव आपल्या सर्वांचे लाडके कृष्णा शेठ ठाकरे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. अद्विकाईच्या नावाने शंभू बैल हा नेहमी पाहायला मिळतो. प्रत्येक अड्ड्यामध्ये प्रत्येक शर्यतीच्या मैदानावरती गुलाल जो मात्र गुलालाचा मानकरी होत असताना आणि त्या बैलाचे मालक बैलगाडा महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमधील फार मोठं नाव कृष्णा शेठ ठाकरे यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं सहर्ष स्वागत करणार आहोत. चलो शिर्डी 11 या संघाचे संघ मालक आहेत आणि दादांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत. तसेच परेश दादा देखील उपस्थिती पाहायला मिळतील आपल्याला. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करणार आहोत. त्यांची देखील भरपूर मेहनत या संपूर्ण टीम्ससाठी आपल्याला पाहायला मिळते. आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 25. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. या षटकामध्ये देखील जर बघायला गेलं तर कुठेतरी आपण पाहू शकतो पहिल्या 3 बॉलवरती धावा 10 आल्यानंतर सिंगल डबलचा गेम आपल्याला पाहायला मिळतो, कारण गेम अवेअरनेस आहे. रुपेश प्रकाश बनकरी साहेबांच्या वतीने आपल्याला पाण्याची सोय लाभली आहे, त्यांचा आपण विशेष आभार व्यक्त करणार आहोत. धावा संख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 25 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 ला होती आता सुरुवात. वैभव लचके आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. वैभवच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. रुपेश शेठ बनकरी साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत आहे. ज्यांच्या वतीने आपल्याला 40+ विजय संघाची ब्युटिफुल ट्रॉफी सौजन्य आहे. रुपेश शेठ बनकरी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं सहर्ष स्वागत. वैभव पाहायला मिळतात. पहिलाच बॉल जो मात्र अवांतरच्या स्वरूपामध्ये स्वैर गोलंदाजी. व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती 26. 20 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. महत्वाची मॅच
महत्वाच्या मॅच मध्ये कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. स्टिप आउटहून मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न आणि आता पारितोषिकांमध्ये वाढ होत असताना पाहायला मिळेल. अनंत शेठ, गोपाल ठाकरे साहेबांच्या वतीने चलो शिर्डी 11 संघाच्या प्रत्येक खेळाडूसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक चौकारासाठी 300 रुपयाचं पारितोषिक, प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आणि ज्या प्रकारची आपल्याला पाहायला मिळतीये फलंदाजी, त्या फलंदाजीला साजेशी अशी गोलंदाजी पाहायला मिळते. समोर कुठला फलंदाज आहे त्याला बघू नका, तुम्ही गोलंदाजीत तरबेज करा आणि गोलंदाजी चांगली होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. रख हौसला, वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, यो थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. इथून प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. ते प्रयत्न मैदानावरती केले जात आहेत. बॉलिंग करत असताना बॉलरच्या वतीने बॉल हवेमध्ये असेल, कॅच झाली, ड्रॉप मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. बघता बघता कंप्लीट होईल जी मात्र सिंगल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या 27, 27 धावा धावफलकावरती. युवराज ज्याच्या वतीने आपण पाहू शकतो एक गन फिल्डर आहे, सेफ फिल्डर आहे, पण इथे थोडीशी मिस्टेक युवराजच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतील. यावेळेस देखील कव्हरच्या दिशेला स्ट्रोक जबरदस्त आणि बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुंबईची मरीन ड्राइव्ह त्यापेक्षा कडक ही लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह. आदेशच्या बॅट मधून कडक स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. केपीएल चौकार. चौकार धावफलकाला पुढे घेऊन जाईल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला 31, 31 या आंकड्यावरती पाहायला मिळेल. 31 रन स्कोर कार्ड के ऊपर जिस तरीके से बल्लेबाजी हो रही है वो धुआंधार बल्लेबाजी है. कमबैक करना पड़ेगा गेंदबाजी करते हुए गेंदबाजों को. 30 ओवर प्रगति पथ के ऊपर चलता हुआ बहुत बढ़िया तरीके से बल्लेबाजी अब तक हो रही है. इस बार ऑन साइड के ऊपर सिर्फ और सिर्फ टहला या बैकफुट के ऊपर आने के बाद शॉर्ट वन का यूज किया गया था. उसे हल्के हाथे उसे टहलाते हुए स्क्वेले की दिशा में जब तक फील्ड की जाएगी मैदानी में मुकम्मल ये सिंगल. 1 रन की मदद से रन संख्या में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा है 32 रनों के ऊपर. 32 ऑन द बोर्ड. आखिरी गेंद 30 ओवर का खेल शेष. एक गेंद का खेल अभी भी शेष और इसके बाद ड्रिंक्स ब्रेक होगी. सो ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी ड्रिंक्स ब्रेक के लिए. इस गेंद के बाद हम ड्रिंक्स ब्रेक करेंगे. इस बार आड़े बल्ले से खेलना चाह रहे थे. मिस्टेक होती हुई अलोंग द कारपेट गेंद जाती हुई स्क्वेल एक दिशा में. युवराज रहेंगे जब तक फील्ड की जाएगी. स्ट्राइकिंग इनके ऊपर थ्रो तेजी से फील्डर आएंगे. 1 रन मुकम्मल. 1 रन की मदद से स्कोर कार्ड में बढ़ोतरी बिना किसी विकेट के नुकसान पर. 3 ओवर की समाप्ति के बाद 33. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 33 पाहायला मिळेल आणि मैदानावरती आपण ड्रिंक्स ब्रेक देखील करणार आहोत. सो ड्रिंक्स ट्रॉली आपण मैदानावरती जायचं. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते जे मात्र 33 या आकड्यावरती. रुपेश शेठ बनकरी साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. रुपेश दादा प्लीज उपस्थिती दाखवायची आहे. दीपक दादा मारसे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करणार आहोत. रुपेश भाऊ प्लीज उपस्थिती दाखवायची आपण आपला शुभ सन्मान करण्यात येईल. ज्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतील ब्युटिफुल 40+ ची ट्रॉफी आपल्याला सौजन्य आपल्या सर्वांचे लाडके युवा उद्योजक आणि समाजसेवक रुपेश दादा वणकरी यांची उपस्थिती पाहायला मिळते. दादांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. मायेशी आपुलकीची दमदार उबदार शॉल पाठीवरती पांघरून तसेच या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतोय. सोबतीला आपल्याला प्रवीण दादा पाहायला मिळतील या स्पर्धेचे दमदार आयोजक. प्रत्येकाने भरपूर सारी मेहनत केली आहे. त्यापैकी एक घटक म्हणजे आमचे प्रवीण दादा बनकरी साहेब ज्यांचं आपण विशेष असं कौतुक करणार आहोत. धावसंख्या फलकावरती 33, 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चलो शिर्डी 11 कांबा संघाची गोलंदाजी देखील तितकीच स्ट्रॉंग आहे, प्रबळ आहे. बॅटिंग देखील तितकीच स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळते. मात्र ओनली दोस्ती 11 संघाचे जर विचार केला या टीमकडे फलंदाज अभय लचकेला विसरून कसं चालेल, वैभव लचकेला विसरून कसं चालेल. दोन्ही खेळाडू दो भाई दोनो तबाई. जबरदस्त फलंदाजी करण्यासाठी हे खेळाडू ओळखले जातात. परेशला कसं आपण विसरू शकतो, बाहुबली आहे. बाहुबलीच्या बॅटमधून सातत्याने आपल्याला जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. त्यामुळे शेवटच्या मोमेंट पर्यंत परेश दादा ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल यात ती मात्र शंकाच नाहीये. जबरदस्त मुकाबला. इथे जिंक कोणी हारो कोणी हा विजय होणार आहे. कांबा प्रीमियर लीगचा हा विजय होणार आहे आयोजकांचा आणि विजय होणार आहे क्रिकेटचा. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम.
याच दरम्यान उद्योजक आणि समाजसेवक छगन शेठ बनकरी साहेबांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. तसेच महाबळेश्वरून आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेचा आनंद घेत असताना माजी कार्यकुशल कार्यसम्राट दमदार सरपंच साहेब, सामाजिक कला क्रीडा सेवा क्षेत्रामधील फार मोठं नाव आणि विकासांचे महामेरू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, KPL ला ज्यांचं मोलाचं हातभार नेहमी असतो, मंगेश शेठ बनकरी साहेब या स्पर्धेचा लाईव्ह महाबळेश्वर वरून आनंद घेत आहेत. त्यांचं आपण विशेष असं स्वागत करणार आहोत. तसेच जर विचार केला तर भरपूर सारा क्रीडा रसिक राजा उपस्थित आहे. त्या सर्व मायबाप प्रेक्षकांचं देखील आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. जाऊया मैदानाच्या दिशेला. येस सर, 3 रन ऍड होत असताना पाहायला मिळतील. स्कोर कार्ड मध्ये धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल. 36 ऑन द बोर्ड, 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाची मॅच, महत्वाच्या मॅच मध्ये ज्या प्रकारची आपल्याला पाहायला मिळते ही कामगिरी थोडीशी मी म्हणेल कमकुवत पाहायला मिळते. कारण अटॅकिंग माइंडसेटने तुम्ही जात नाही. अटॅकिंग माइंडसेटने तुम्ही कधी जाल? यॉर्कर बाउन्सरचा वापर कराल, डीप मध्ये फिल्डर ठेवाल. एक खेळाडू जो मात्र होता युवराज, मात्र त्याच्या वतीने ती कॅच ड्रॉप झाली. आता स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर, शॉर्ट स्क्वेअर लेग मधला फिल्डर डीप मिड विकेट मध्ये येतोय. डीप मिड विकेटचा फिल्डर जोपर्यंत बॉलला चेस करेल मैदानावरती घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 37 या आकड्यावरती 2 बॉल 4 धावा आतापर्यंत मैदानावरती खर्च करत असताना धावा पाहायला मिळतील. .37 37 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 37 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील कव्हरच्या दिशेला फटका चांगला पाहायला मिळतो. ड्राइव्ह करतायत इनसाइड आउट टू कव्हर्स. वेगाने फिल्डर आलेत. एक्स्ट्रा कव्हरचे स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. आदेश डेंजर एंड वरती होते. बॅकिंगला फिल्डर आहेत. थ्रो थोडासा आपल्याला कमकुवत पाहायला मिळाला आणि टेंटेटिव्ह अप्रोच एसटी रक्षकाचा देखील. का? कारण ते पुढे गेले नाही. मात्र मी म्हणेल ती स्थिती थोडीशी नाजूक होती. कारण त्यावेळी स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज जो होता तो आदेश होता आणि तो पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड करत होता. त्यामुळे विकेटच्या जवळ असणं अत्यंत गरजेचं होतं. बॅकिंग साठी फिल्डर आलेत मैदानावरती. 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 39. यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र आलेली सिंगल. धावसंख्या 40 या आकड्यावरती. पवनजी जाधव साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. तसेच कार्तिक शेठ भोईर यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. KPL ची सुरुवात आणि त्या सुरुवातीमध्ये मॅनेजमेंट कमिटीचे हे कोर कमिटी मेंबर्स अर्थातच पवनजी जाधव साहेब आणि त्यांच्या सोबतीला कार्तिकजी भोईर साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत करणार आहोत. पवन भाऊ आणि कार्तिक भाऊ, आपण जिथे कुठे असेल आपण मुख्य अतिथी मंचावरती या. आपण लावलेला रोपट आज वटवृक्ष झालं. सो KPL सीझन नंबर 6 आपल्याला पाहायला मिळतो. इथे एफर्ट आपण पाहू शकतो जो मात्र संपूर्ण होता, मात्र विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाच्या खेळीचा अंत होत आहे. आदेशच्या खेळीचा अंत. आदेश बॅक टू दी पवेलियन. 1+ त्यांच्या वतीने आपले सर्वांचे लाडके माजी कार्यकुशल कार्यसम्राट सरपंच साहेब मंगेश शेठ बनकरी साहेब ज्यांचा आपण विशेष आभार व्यक्त करणार आहोत. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये आहे. मैदानावरती आलेली सिंगल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. संतोष आपल्याला पाहायला मिळतं स्ट्रायकिंग एंड वरती. आज ही बाईक आपल्याला पाहायला मिळते, मात्र त्या बाईकची संकल्पना पहिल्यांदा जर कोणी केली असेल तर ते म्हणजे संतोष दादा शिरोसे. धावसंख्या फलकावरती 42. 42 धावा धावफलकावरती आणि पाण्याची मागणी केली आहे. सो पाणी घेऊन जायचंय ही विनंती. धावसंख्या फलकावरती 42. 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील.
संतोष पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती बॉल झालेत आतापर्यंत आपण पाहू शकतो, जे मात्र 6, त्यामुळे ओव्हर देखील समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 4थ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 42. 42 षटक क्रमांक 5 प्रगती पथावरती. संजय फसाले आपल्याला पाहायला मिळतील. थोडीशी मिस्टेक होत असताना पाहायला मिळेल. वाईट +1 एकूण 2 धावा तानाजी पाहायला मिळतात एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. धावसंख्या 44 या आकड्यावरती पाहायला मिळेल. संजय मैदानावरती पाहायला मिळतील. संजयच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अतिशय महत्वाची मॅच आणि महत्वाची ओव्हर आहे. संतोष स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील, जे संतोष जबरदस्त फलंदाजीसाठी ओळखले जातात. मिस्टर KPL आहेत, मिस्टर कांबा प्रीमियर लीग, आणि आता तशीच कामगिरी करावी लागेल मैदानावरती. सीझन नंबर 1 गाजवला आणि आता मैदानावरती 6व्या सीझन मध्ये कशी कामगिरी करतात त्यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे दाद मागितली जाते आणि व्हाईट बॉल. अवांतरशी धाव फलकावरती ऍड होईल आणि धावसंख्या फलकावरती 45 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. इंडिव्हिज्युअल जर विचार केला, विकास खेळत असताना 18 धावांचं कॉन्ट्रीब्युशन विकास यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. अवांतरशी धाव फलकावरती ऍड होईल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकत असताना 46. ऑन साइडला टर्न केलाय, मिस्टेक होत असताना पाहायला मिळेल. डीप मध्ये फिल्डर असतील. आलेली मैदानावरती सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि बघता बघता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते 2 कंप्लीट. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि त्यासोबतीला मुरबाडचे उद्योजक आणि अंडर 25 फॉर्मॅट मधील सर्वाधिक बाइक्स ठेवणारा आयोजक विवेकजी खाडे बाबू हे देखील ही स्पर्धा एन्जॉय करतात. मात्र इथे विकेट. स्टेप आउट होऊन मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. लाईन मिस केली आहे फलंदाज बाद. विकेटचं पतन एष्ट उद्ध्वस्त केल्यात आणि बडी मछली जाल में फलंदाजाच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय नवीन बॅटर मैदानावरती साईनाथ पाहायला मिळतील. साईनाथच्या बॅट मधून कशी कामगिरी असेल यावरती प्रत्येकाच्या निगा आहेत, प्रत्येकाच्या नजरा आहेत. अख्ख्या गावच्या नजरा या खेळाडूवरती आहेत, कारण या खेळाडूने मागील हंगामामध्ये फार चांगलं काम केलं होतं. ऑन साइडला वळवण्यात आलाय. मैदानावरती आपण पाहू शकतो आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने. दुसरी धाव देखील कंप्लीट करण्याचा प्रयत्न. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. साईनाथ यांच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती रनआउटची विकेट मिळतीये. पेश पाहायला मिळतील. यावेळेस देखील डॉट बॉलची होत असताना समाप्ती. माझी कार्यकुशल कार्य सम्राट दमदार सरपंच साहेब म्हणून ज्यांची ख्याती आहे, विकासांचे महामेरू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, असे आपले सर्वांचे लाडके विकासांचे महामेरू मंगेश शेठ बनकरी साहेब महाबळेश्वरवरून ही स्पर्धा एन्जॉय करतायत. त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करणार आहोत. फिरायला गेले तरी देखील
क्रिकेट बघत आहेत आणि गावची स्पर्धा आहे. गावच्या स्पर्धेसाठी त्यांचं देखील भरीव योगदान आहे. KPL साठी नेहमी त्यांचं भरीव योगदान असतं आणि म्हणून त्यांच्याकडे विकासांचे महामेरू म्हणून का पाहिलं जातं. ते देखील ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करतात. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करणार आहोत या स्पर्धेच्या वतीने. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे. 51-51 या आकड्यावरती शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं. कट करण्याचा प्रयत्न जरूर होता मैदानावरती. सिंगल आड होईल की नाही हा मोठा प्रश्न आणि फलंदाज बाद त्यामुळे 51 धावा धावफलकावरती. 52 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलंय. आणि नक्कीच मंगेश शेठ बनकरी साहेबांच्या वतीने समालोचकांसाठी देखील कॅश प्राइज आले. आम्ही त्यांचं विशेष आभार व्यक्त करणार आहोत. धावसंख्या फलकावरती आपल्याला 51 पाहायला मिळेल. 52 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलंय. चला 52 धावांचं लक्ष्य. 52 धावा चीज केल्या जातील की डिफेंड केल्या जातील हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. 52 धावा विजयासाठी हे समीकरण. पुढील मॅच आपण आई गावदेवी पठारपाडा संघाला इन्व्हाइट करणार आहोत. SSK संघाला इन्व्हाइट करतोय. चला दोन्ही संघ टॉस साठी रिपोर्टिंग करा. दोन्ही टीम टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. माननीय श्री छगन शेठ बनकरी साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करतोय. CR11 संघ भागेश लगेच यायचं टॉस साठी. आई गावदेवी पठारपाडा विपक्ष CR11 अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. 52 धावांचं लक्ष्य. चला सामना सुरू करायचा. छगन शेठ बनकरी साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी. विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. चं लक्ष्य. 52चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय. बघूया 52 धावा चेज केल्या जातील की डिफेंड. पाहणं अतिशय महत्वाचं आहे. मॅच अतिशय महत्वाची आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्या या स्पर्धेमध्ये. स्पर्धा आहे अभिमानाची, स्पर्धा आहे स्वाभिमानाची, स्पर्धा आहे कर्तृत्वाची, स्पर्धा आहे नेतृत्वाची, स्पर्धा आहे तुम्हाला सर्वांना जोडणाऱ्या क्रिकेटच्या या अभूतपूर्व नात्याची. वन्स अगेन सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्या या स्पर्धेमध्ये. मॅचला आपण देखील सुरुवात करतोय. जबरदस्त आयोजन, नेत्रदीपक असं नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. सर्वांचं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा. मॅच आपल्याला पाहायला मिळते. चलो शिर्डी 11 कांबा विपक्ष उल्ली दोस्ती 11 आणि सामन्याला देखील सेकंड इनिंगला आता सुरुवात होईल. CR11 वन द टॉस. डिसिजन पेंडिंग असेल. 52 धावांचं लक्ष्य आमच्या समालोचन कक्षामध्ये आपण पाहू शकतो. अनेक साऱ्या खेळाडूंची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. आमचे दीपकदादा माडसे साहेबांची उपस्थित. दीपकदादा माडसे साहेब जिथे असतात ना तिथे खऱ्या अर्थानं माहोल क्रिएट होतो, माहोल बनतो.
सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती आदेश, स्ट्रायकिंग एंड वरती युवराज. यावेळेस ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर कॅच साठी. कॅच झाली ड्रॉप आणि बॉल सीमा पार. नशिबाची साथ. आलाय सिक्सर. स्पर्धेमध्ये आपण पाहू शकतो, मला वाटतंय पहिलाच खेळाडू असेल ज्याने सिक्सरने सुरुवात केली आहे. युवराज पाहायला मिळतोय. यावेळेस देखील बॅटची कडा पाहायला मिळते. बॅटची कट आणि यस आलेली सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल जाऊन पोहोचलेली मात्र 7 या आकड्यावर. 52चं लक्ष, 52चं टार्गेट. 52 धाव्यांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मैदानावरती आपण पाहू शकतो ज्या प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते ती कामगिरी फलंदाजाच्या वतीने कमालीची आहे. छगन शेठ बनकरी साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी असेल. 3 चौकारांना 1000, 3 षटकारांना 2000 रुपयाचं पारितोषिक आणि विकेट हॅट्रिक साठी देखील 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. बॉलची मागणी केली सो बॉल पंच चेक करतील आणि त्यानंतर नवीन बॉल देण्यात येईल. जर पंचांना वाटलं तर पंच नवीन बॉल देतील याची आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला बॉलची मागणी केली सो बॉल आपण चेंज करतोय. समलोचन कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतील शुभमजी ठाकरे. एक मित्र असतो पण हॅलो 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 हॅलो
हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. चेक. पाहायला मिळतील षटक क्रमांक दुसरं इथे सुरू होत असताना पाहायला मिळतोय. दीपेश कशी कामगिरी करतोय पाहणं महत्वाचं असेल. अभय जो मात्र बाद झालाय आणि आता आराम आपल्याला पाहायला मिळेल. इथे आपण पाहतोय मिसटाइम स्ट्रोक होता पुल करण्याचा प्रयत्न, मात्र भिंगरी स्ट्रोक होता. पूर्ण फिरले 360 डिग्री मध्ये बॅट स्विंग देखील होती आणि त्यानंतर रेव्हॉल्युशन देखील घेतलं होतं. मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. अजून मात्र अनसक्सेसफुल होत असताना पाहायला मिळेल. 52 धावांचं टार्गेट आहे आणि 52 धावा चेस करत असताना आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात जिथे दीपेश आपल्याला पाहायला मिळतील. इथे सॉफ्ट हँडने खेळलेला स्ट्रोक होता. एक सिंगल धाव पाहायला मिळते. अभयची विकेट गेलेली पाहायला मिळाली. मात्र परेश नावाचं वादळ अजूनही जर पाहायला गेलं तर डकआउट मध्ये आहे. तो ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये उतरतो चौकार आणि षटकारांची आतिषबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस कॅच होती कंप्लीट. सायनाथ ठाकरे च्या माध्यमातून टिपला जातो झेल आणि समाप्त होतो फलंदाजाचं खेळ. कांबागावचा जॉन्टी रूट्स सायनाथ ठाकरे दुसरी झेल टिपली. पहिली झेल अप्रतिम होती, ती मात्र लॉंगॉनला टिपली होती. तिथून मात्र आता मिडॉनला टिपली जाते झेल. समाप्त होते फलंदाजाचं खेळ. विकेटचं पतन. राम बॅक टू द पवेलियन. बॅटर वैभव आपल्याला पाहायला मिळतील. चौथ्या क्रमांकावरती येतात. या टीमचा विचार केला बॅटिंग लाईनअप आणि बॅटिंग मध्ये दमखम देखील आहे आणि त्यासोबत जर पाहायला गेलं तर बॅलन्स टीम आहे. विथ द बॅट, विथ द बॉल, विथ द फील्ड मात्र प्रकारची कामगिरी पाहायला मिळते संघाच्या माध्यमातून. अभय आणि राम हे मात्र बाद होत असताना पाहायला मिळतील. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळते आणि बॅटर वैभव आपल्याला पाहायला मिळतील. थोडंसं वेळ वाचवणं गरजेचं असलेल्या गोष्टीची नोंद करून घ्यायची.
चेंडू हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल, कुठलाही फिल्डर नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि आपण पाहतो चांगल्या प्रकारची रनिंग विकेट पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगले कॉर्डिनेशन होतं आणि अशा प्रकारे 7 5 और ताज 3 धावा इथे कंप्लीट होतील. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना अनुभवायला मिळते. या क्रीडा स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आम्हाला खूप साऱ्या मान्यवरांच्या माध्यमातून लाभले. त्यापैकी एक मान्यवर म्हणजेच दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे, कार्यकुशल कार्यसम्राट दमदार माजी सरपंच साहेब मंगेशदादा बनकरी साहेबांचा देखील मी उल्लेख करेल. त्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी आम्हाला आर्थिक सहकार्य लाभलंय. कला क्रीडा सेवा क्षेत्रामधील एक फार मोठं नाव आहे आणि त्यासोबत क्रीडा क्षेत्रामध्ये देखील चांगल्या प्रकारची कामगिरी त्यांची नेहमी आम्हाला पाहायला मिळते. विशेष सहकार्य पाहायला मिळतं. त्यांचे देखील मनापासून आभार असेल. नाव बॅक टू द क्रिकेट आपण पाहतोय थोडस संघर्ष आता सुरू झालेले. पहिल्या 3 चेंडूंवरती 13 धावा आले होते, तिथून मात्र दोस्ती 11 संघ थोडासा बॅकफुट वरती. यावेळेस स्ट्रोक चांगला फटका अप्रतिम स्टँड अँड डिलिव्हर नव्हे तर स्टँड्स मध्ये केले डिलिव्हर आणि चेंडू सीमारेषा पार. येथील धावा 6 येतोय फलंदाज आपण पाहतोय वैभवच्या बॅट मधून हा सुपर सिक्सर. समाप्त टीमची टोटल 26 धावा. समीकरण येणारे 18 चेंडू विजयासाठी 25 धावांची गरज असेल. उद्योजक तथा समाजसेवक आणि दमदार दिलदार असलेलं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे छगनशेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असेल. बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी 1000 रुपये, बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 26 झालेत, अजूनही 26 धावा पाहिजे. थोडस करेक्शन असेल. 12 चेंडूंमध्ये 26 धावा झाल्यात. 18 चेंडूंमध्ये अजूनही 26 धावांची गरज आहे. असं म्हटलं जातं ना की जिंदगी छान आहे पण थोडी लहान आहे. रडतोस काय वेड्या लढण्यात छान आहे. काटात झुलती एक फुलांची कमाने, हवं ते दुनिया एक दुकाने. जो म्हणतो हे जीवन निरार्थ आहे तो मात्र बैमाने. कारण जीवनामध्ये कधी हसावं लागतं, जीवनामध्ये कधी रडावं लागतं. निसर्गाचा नियम आहे सुंदर धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून पडावं लागतं. अगदी ज्याप्रमाणे पाण्याला सुंदर धबधबा बनण्यासाठी उंचावरून पडावं लागत असेल, तुम्हा आम्हाला जर या स्पर्धेमध्ये स्वतःच्या नावाची नामलौकिक कामगिरी करायची असेल, जो करंडक आपल्याला पाहायला मिळते प्रथम पारितोषिकाचं, त्याच्यावरती स्वतःचं नाव कोरायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये तशी मेहनत देखील करणं गरजेचं आहे. एकंदरीत आतापर्यंत काय झालं त्यापेक्षा येणाऱ्या वेळेमध्ये मी काय करू शकतो, संघाने माझ्यावरती जबाबदारी ठेवली, अशा परिस्थितीमध्ये संघाचा तारणहार मी कसा बनवू शकतो हे पाहणं महत्वाचं असेल. बॉलिंग मार्कवरती आदेश आपल्याला पाहायला मिळतील. चांगला चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होऊ शकली असते, मात्र बॅटिंगला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती कुठलाही खेळाडू नव्हता, अन्यथा कदाचित फलंदाज बाद देखील होऊ शकला असता. डॉट बॉलची समाप्ती जी मात्र होत असताना पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आईगावदे पठारपाडा विपक्ष CR11. दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करायचं टॉस साठी. इथे रनअप मध्ये थोडस व्यत्यय अजून मात्र येत असताना पाहायला मिळाला आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहू शकतो पंचांनी मृत चेंडू असं मात्र घोषित केलेला आहे. इथे बॅटची कडा आणि डाऊन दी बॉल फिल्डर अप्रतिम चेल आपल्याला पाहायला मिळते. कॅच होती कंप्लीट, फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन. अशा प्रकारे तुम्ही एफर्ट केले तर हवेच्या झोक्याने पत्त्याचा गळ डासळतो, अगदी त्याप्रमाणे बॅटिंग लाईनअप देखील डासळू शकते. विकेटचं पतन होतोय. बडी मछली जाल में साहिल बोईर बॅक टू दी पवेलियन, सॉरी युवराज बॅक टू दी पवेलियन.
साहिल आणि युवराज हे दोघांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कन्फ्युजन होते. ज्यावेळेस ते मैदानाच्या आतमध्ये एकत्र असतात त्यावेळेस सर म्हणायलाच नको खूप जास्त प्रमाणामध्ये कन्फ्युजन होत असतो. दोन्ही चांगले असे खेळाडू आहेत. अप्रतिम झेल अश्विनने टिपली होती, त्याचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे त्यांनी झेल टिपली, थोडस लो एफर्ट होता, मात्र लो जाऊन डाऊन दी बॉल हात करणं आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर कॅच घेणं खूप इम्पॉर्टंट होतं. आदेशने कमबॅक केलं जात काही शंका नाहीये. इथे आपण पाहतो पुन्हा एकदा एफर्ट चांगला पाहायला मिळेल. अश्विनचं कौतुक होणं गरजेचं आहे. संपूर्ण समर्पण याला म्हटलं जातं. एका धावेला महत्व देणं गरजेचं आहे. म्हटलं जातं ना, परीक्षेमध्ये एका गुणाला, इलेक्शन मध्ये एका मताला, टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एका धावेला महत्व देणं गरजेचं आहे. आणि त्या एका धावेला इथे महत्व दिला जातोय संपूर्ण चलो शेड 11 टीमच्या माध्यमातून. कारण माहिती अभी नाही तो कभी नाही. यावेळेस मध्ये वैभव आणि परेश ही जोडी शेवटपर्यंत टिकली ना तर मात्र सामना आपण पाहू शकतो दोस्ती 11 संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळेल. मात्र इथून एकाची विकेट पडली, दुसऱ्यावरती प्रेशर बिल्डअप होऊ शकतो. आणि म्हटलं जातं ना, प्रेशर मध्ये कुकरची देखील शिट्टी वाजते. दुसऱ्या बाजूला प्रेशर मध्ये हिरा देखील क्रिएट होतो. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. इथे फटका फसलाय. डाऊन दी बॉल सायना ठाकरे याचा प्रयत्न करत होते, एफर्ट चांगला, मात्र चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4, येतोय पलटवार आणि आपण पाहतोय फलंदाज परेशच्या बॅट मधून कडक कडकडाट सडक पे धडक KPL चौकार. विनंती असेल अंगाला वाचून क्रिकेट खेळा मित्रांनो, कारण म्हटलं जातं सर सलामत तो पगडी 50. स्वतःला वाचवा, अंगाला वाचवा आणि त्यानंतर क्रिकेट खेळा. इथे देखील फटका फसलाय. डाऊन दी बॉल विकास येतोय, कॅच सुटली आहे. 2 चेंडू आणि 2 चेंडूंवरती परेशला 2 वेळा जीवनदान मिळत आहे. आणि इथे आपण पाहतो या मॅच मध्ये पूर्ण प्रकारे आता फ्रंट फुट वरती ओनली दोस्ती 11 संघ यायला लागलेला आहे. इथे 2 धावा कंप्लीट, टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 32 या आकड्यावरती. आता समीकरण येऊन टेपलंय. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 20 धावांची गरज. 18 चेंडू, एकही एक्स्ट्रा धाव नाहीये. अनुशासन पाहायला मिळतोय गोलंदाजांच्या माध्यमातून. छगन शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल फलंदाजांसाठी. बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी 1000 रुपये, बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 2000 रुपये आणि 3 कॅचेस साठी 3 विकेट साठी देखील 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. क्या बात आहे. 12 चेंडू 20 धावा हे इक्वेशन पाहायला मिळेल. विकास, ज्या विकासने पहिल्या मॅच मध्ये 5 घेतलं होतं, 5 विकेट घेतल्या होत्या. सातत्याने कांबा गावासाठी ज्यावेळेस कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या मॅचेस असतात, किंबहुना कल्याण ग्रामीणच्या बाहेर जाऊन देखील मॅचेस असतात, या खेळाडूच्या नावावरती अनेक विक्रम आहेत. असा गोलंदाज आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला वैभव आणि परेश, इतकं एक्सपोजर यांना मिळालं नाहीये, मात्र जितकं एक्सपोजर मिळालंय संधीचं सोनं या दोघांनी केलंय आणि फ्युचर खूप ब्राईट या दोघांचं, यात काही शंका नाहीये. अगदी कमी अवधीमध्ये स्वतःच्या नावाभोवती वलय निर्माण करण्याचं काम या दोन्ही फलंदाजांनी केलंय. दुसऱ्या बाजूला एक्सपिरियन्स खेळाडू आहे. हा संघ जर क्वालिफाय झाला ना, मी म्हणतोय चलो शिर्डी संघ, तर प्रबल दावेदार सिरीजच्या रेसमध्ये विकास होऊ शकतो. इथे कॅचची संधी आणि मी म्हटलं होतं 5 कंप्लीट पहिल्या मॅच मध्ये केलं होतं
आणि इथे देखील विकेटचं पतन होत आहे. कावळा बसायला फांदीत तुटायला, स्टेशन वरती जायला ट्रेन सुटायला, धावा बनवण्यात विकेटचं पतन होण्यात एकच वेळ. फलंदाज बाद, विकेटचं पतन लागतोय. हा चौथा मोठा धक्का. वैभव बॅक टू दी पवेलियन. टीम मंडल घ्यायचं नाहीये, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. नयन, इथे जर परेशच्या 2 कॅचे उडल्या होत्या, तिथून 1 कॅच जरी पकडली असती तर वैभव देखील गेला असता, परेश देखील गेला असता आणि शेवटला थोडीशी प्रेशर सिच्युएशन निर्माण झाली असती. आणि म्हटलं जातं प्रेशर मध्ये कुकरची देखील शिट्टी वाजते. मात्र दुसऱ्या बाजूला प्रेशर मध्येच हिरा देखील क्रिएट होत असताना पाहायला मिळतो. हिरा देखील जन्माला प्रेशर मध्येच येतो. मग अशा परिस्थितीमध्ये कोणाची शिट्टी वाजेल, कोण प्रेशर कुकर बनेल आणि कोण हिरा म्हणून चमकेल ते देखील पाहणं महत्वाचं आहे. कारण म्हटलं जातं संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, लोग आज भी पूछते पत्थरों को क्योंकि भरोसे लायक इस दुनिया में इंसान नहीं मिलता. भरोसा मात्र दाखवण्यात आलं होतं. आपण पाहतोय विकास वरती आणि पहिल्या चेंडूवरती विकासनी कामगिरी केली आहे झकास आणि त्याने मात्र इथे वैभवला बाद केलेला आहे. मात्र कसं विसरून चालेल, ओनली दोस्ती 11 जो संघ सातत्याने या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. इथे जर चलो शिर्डी 11 संघ जिंकला ना तर खूप सारे संघ त्यांची डोकेदुखी वाढू शकते. मग त्यामध्ये आय थिंक दत्तकृपा वॉरियर्स संघ देखील मे बी येऊ शकतो. आणि त्यानंतर बरेचसे संघ त्यांच्या डोकेदुखी देखील वाढू शकते. मग त्यामध्ये लायन्स 11 संघ देखील असू शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये जर आता पाहायला गेलं तर बहुतेक मला असं वाटतंय की ओनली दोस्ती 11 संघाला खूप जास्त सपोर्ट जो मात्र या मॅच मध्ये असू शकतो. चला, वेळ वाचवणं गरजेचं राहील. परेश जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूंमध्ये 18 पाहिजे असतील, परेश जरी असला ना तरी तो बनवू शकतो. इतकं कॅलिबर त्या खेळाडूकडे आहे. 11 चेंडूंमध्ये 20 जाबेंची गरज, हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. थोडस आता या 5 चेंडूंवरती इम्पॉर्टंट कुठल्या संघाची कामगिरी असेल यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. इथे देखील कॅचची संधी आणि कॅच झालीये ड्रॉप आणि चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. एसटी रक्षकाची ही कॅच होती, मात्र गोलंदाज झाले. अशा परिस्थितीमध्ये एसटी रक्षकाने कॅच पर्यंत गेले नाहीत. मी नक्कीच उल्लेख करेल संतोषजी सुरोशी आहेत एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. ज्याप्रमाणे त्यांनी एसटी रक्षण या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलंय, रेग्युलर प्रॅक्टिस करत नाही तरी देखील ज्याप्रमाणे त्यांची कामगिरी आहे त्यांचं कौतुक होणं गरजेचं आहे. विकास दा ओके आहेस का? विकास दा ओके? स्प्रे पाहिजे का? थोडासा इंजर्ड आपल्याला पाहायला मिळतोय विकास. मात्र मी म्हणेल स्वतःच्या अंगाला जपा आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जे काय करायचंय, चांगलं क्रिकेट खेळायचे खेळा, मात्र अंगाला जपा मित्रांनो. कारण 3 दिवस स्पर्धा आहे, 3 दिवसानंतर 4थ्या दिवशी कामाला जायचे. इंजर्ड झाले, सुट्टी घ्यावी लागेल, तो नुकसान आलं. उद्याच्या दिवसाचा जर विचार केला तर दुपारी जेवणाची सोय देखील आहे. संतोषी सुरोशे असेल आणि त्यांच्या समवेत छगनशेठ बनकरी असेल यांच्या माध्यमातून दाल मुंडी आणि त्या सोबतीला जर पाहायला गेलं तर चिकन ची मेजवानी प्रत्येक पाया सूप देखील असेल. क्या बात आहे सौरभ कॅमेरामॅन. इथे आपण पाहतोय बॅटची लागते कडा आणि या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. आता उत्साह आपल्याला पाहायला मिळेल. मी म्हटलं होतं बॅटिंग करायची आहे, विकासला बोलवा, कामगिरी करेल झकास, गोलंदाजी करायची आहे.
विकासला बोलवा, कामगिरी करेल झकास. आणि ज्याच्या नावामध्येच आपण पाहतोय काही खास पाहायला मिळतोय असा विकास इथे देखील चांगली कामगिरी करतोय. आय थिंक या स्पर्धेमध्ये लीडिंग विकेट टेकर देखील आणि लीडिंग रन स्कोरर देखील विकासच आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी जी मात्र त्याच्या माध्यमातून होतीये. तर याच दरम्यान कपिल शेठ बनकरी साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल या क्रीडा स्पर्धेमध्ये. नुकताच त्यांची शुभ सकाळ देखील झाली अशी आम्हाला माहिती मिळतीये. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल. 3 चेंडूंमध्ये 2 विकेट कॅरी केल्यात. अजून एक चांगला चेंडू आहे. ज्या गोष्टीचा मी उल्लेख करत होतो, प्रत्येक चेंडू नंतर थोड्याशा प्रमाणामध्ये बॅकफुट वरती नक्कीच जातोय विकास. मात्र त्यानंतर विकास कामगिरी झकास करतोय. ज्याप्रमाणे विश्वचषकामध्ये अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियाची मॅच सुरू होती, 6 गडी बाद होते, ग्लेन मॅक्सवेल इंजर्ड होता, तो थांबला नाही, त्याने कामगिरी केली दमदार, 200 धावा बनवल्या, इतिहास घडवलं आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने सामना नाही तर विश्वचषक जिंकलं होतं. इथे आपण पाहतोय फिल्डर आहेत, झालीये त्याच्या माध्यमातून मिस्टेक आणि चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. मिथिल धावा 4 आणि येतोय गुलाब यांच्या बॅट मधून हा चौकार. असं म्हटलं जातं ना की विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक काबे, जळेल झोपडी अशी ती आग ज्वलंत नाही. येथील वादळ खेतील तुफा, पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मजला अशी कुठली भिंत नाही. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. थोडासा इंजर्ड आहे, मात्र मी संघासाठी संपूर्ण समर्पण देणार, हे मात्र आपल्याला एफर्ट्स पाहायला मिळतात विकासच्या माध्यमातून. इथे व्हाईट बॉल येतोय, कुठे ना कुठे इंजर्ड आहे. अशा परिस्थितीमध्ये विकासने मे बी दुसऱ्या गोलंदाजाला गोलंदाजी देणं गरजेचं होतं, कारण तुम्ही जर संपूर्ण फिट नसाल तर अशा परिस्थितीमध्ये स्वतःला देखील जपणं गरजेचं. आणि इथे आपण पाहतोय विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल. असं म्हटलं जातं ना कि ख्वाहिशों का मैं कैदी हूं, मुझे हकीकत सजा देती है, और आसान चीजों का मुझे शौक नहीं, क्योंकि मैदान के अंदर आने वाली यही मुसीबतें मुझे बड़ा मजा देती है. थोडासा संघ बॅकफुट वरती होता, विकास आला नाही तर विकासने पाहिलं, त्यानंतर विकास खेळला आणि विकासने इथे सर्वांची मनं जिंकली अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये. एकदा विकास यांची गोलंदाजी आवडली असेल मित्रांनो तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. अप्रतिम कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली विकास यांच्या माध्यमातून. आणि अशा रीतीने फलंदाज होतोय बाद, 6वा गडी बाद होईल ओनली दोस्ती 11 संघाचा. आणि आता समीकरण जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धावे
इथे आपण पाहतोय व्हाईट बॉल आणि त्यावरती एक सिंगल, म्हणजेच या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. मॅच मध्ये ट्विस्ट येणार का, मॅच मध्ये टर्न येणार का ते देखील पाहणं महत्वाचं आहे. आणि स्ट्राईक देखील सर चेंज असेल ना. स्ट्राईक देखील चेंज होत असताना पाहायला मिळते. समीकरण येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 12 धावेची गरज. फक्त ओव्हर थ्रो झाला तर स्ट्राईक चेंज नसेल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. अन्यथा कधी घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जर गेला तर मात्र सायनात आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीसाठी आलेत 6 चेंडू आणि 12 धावेची गरज. सायनाथ ठाकरे बॉलिंग मार्क वरती येत आहेत. ज्या वेळेस प्रेशरची सिच्युएशन असते अशा परिस्थितीमध्ये सायनाथ ठाकरे नेहमी आपल्याला चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना पाहायला मिळतात. मागच्या वर्षी देखील शेवटच्या दिवशी पहिली मॅच होती, तिथे चलो शिर्डी 11 संघासाठी 27 धावा बनवल्या होत्या. चांगला चेंडू आहे, वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. क्विक वनचा वापर करण्यात आला होता, शॉर्टर लेंथ होती, त्यानंतर टप्पा पडला, थोडस वळण घेतलं, फलंदाज शफल झाला, ऑन साइडला टार्गेट केलं होतं, मात्र चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि अशा परिस्थितीमध्ये येतोय हा डॉट बॉल. 5 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. आता धकधक वाढली असेल ओनली दोस्ती 11 टीमच्या प्रेक्षकांची देखील आणि खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू आहेत त्यांची देखील. सबमरीन डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. मात्र एसटी रक्षकाचं देखील मी कौतुक करेल, प्रॅक्टिस करत नाही तरी देखील एसटी रक्षण अप्रतिम पाहायला मिळतोय. एकही चेंडू सोडला नाहीये आतापर्यंत, एसटी रक्षण अप्रतिम पाहायला मिळतोय. सायनाथ ठाकरे चांगली गोलंदाजी करतायत. दुसऱ्या बाजूला आमचे संतोष जात आहेत, ते देखील चांगल्या प्रकारची कामगिरी इथे करतायत. एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. 2 डॉट बॉल आलेत. फुल टॉस बॉल, चेंडू मिड ऑफला ट्रॅव्हल झाले, कंप्लीट एक सिंगल धाव पाहायला मिळेल. आता समीकरण 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मी म्हटलं होतं प्रेशर मध्ये कुकरची शिट्टी वाजते, दुसऱ्या बाजूला प्रेशर मध्ये हिरा देखील क्रिएट होतो आणि इथे हिरा क्रिएट होत असताना पाहायला मिळतोय. सायनाथ ठाकरे आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे आणि चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4, येतोय पलटवार आणि चेंडू चाललाय सीमा पार, चौकार. दोन चेंडू आणि 7 धावेची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो संजय आणि संघ म्हणत असेल काहीतरी कर संजय बाबा, केली तर फक्त आणि फक्त तुझी हवा. दुसऱ्या बाजूला सायनाथ ठाकरे याला चलो शिर्डी 11 चे प्रत्येक समर्थक म्हणत असतील याआधी काय झालं, यापेक्षा येणाऱ्या 2 चेंडूंवरती तू चांगली कामगिरी कर बाबा. तुम्ही जर चांगली कामगिरी केली तर तुझी देखील या कांबा गावामध्ये होईल हवा. मात्र कोणाची हवा इथे होणार आणि कोणाची हवा इथे निघणार हे मात्र येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. 2 चेंडू आणि 7 धावेंची गरज असेल. यावेळेस चांगला चेंडू असेल की नाही हे पाहणं महत्वाचं आणि व्हाईट बॉल पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि 6 धावेंची गरज. एक मोठा स्ट्रोक सामना फिनिश होऊ शकतो, मात्र तो मोठा स्ट्रोक येईल का की दुसऱ्या बाजूला इथे चांगली कामगिरी सायनाथ ठाकरे करतील हे देखील पाहणं महत्वाचं आहे. ओनली दोस्ती 11 नावाला साजेशी कामगिरी त्यांची आतापर्यंत झाली आहे. इथे कॅचची संधी, डाऊन दी बॉल, फिल्डर आलाय, चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रात. एका चेंडू मध्ये कंपल्सरी 5 धावेंची गरज, म्हणजेच काय तर एका चेंडू मध्ये कंपल्सरी षटकाराची गरज आहे. आता चर्चा करण्यास भाग पाडलेला आहे. 6 चेंडूंमध्ये 12 धावेंची गरज होती, तिथून मात्र आता समीकरण एका चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळेल
विजयासाठी कंपल्सरी 5 धावेंची गरज आहे. चला टीम हर्डल घ्यायचं नाहीये. चलो शिर्डी 11 टीम हर्डल आपण घ्यायचं नाहीये. टीम हर्डल घ्यायचं नाहीये. जास्त अवधी लावू नका. एका चेंडू मध्ये कंपल्सरी 5 धावेंची गरज. सायनाथ ठाकरे तयार आणि इथे आपण पाहतोय वाईड बॉल येतोय. सामन्यामध्ये कल्लाटणी मिळतीये. मात्र फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू इथे आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचचं प्रतिबिंब ठरवणारा हा डिसिजन असू शकतो. कारण इथे जर वाईड गेलं एका चेंडू मध्ये कंपल्सरी 4 धावेंची गरज असेल. मात्र इथे जर वाईड नाही गेलं तर इथे सामना फिनिश होऊन जाईल. इम्पॉर्टंट हे डिसिजन आपल्याला पाहायला मिळेल. कुठे ना कुठे मिस्टेक केली की काय सायनाथ ठाकरेने हे देखील पाहणं महत्वाचं असेल. व्हाईट बॉल. स्वतः समीकरण येऊन टिपलं. एका चेंडू मध्ये कंपल्सरी 4 धावेंची गरज असेल. एक चेंडू आणि 4 धावा. कुठला संघ मॅच जिंकेल? चलो शिर्डी 11 की ओनली दोस्ती 11. येणारा हा एक चेंडू सांगून जाईल या मॅचचा मानकरी कुठला संघ असेल. थोडस दडपण इथे क्रिएट झालेलं आहे. गोलंदाज सायनाथ वरती थोडस दडपण इथे क्रिएट झालेलं आहे. फलंदाज आपण पाहतोय संजय वरती आणि त्या सोबतीला युगदास वरती देखील एका चेंडू मध्ये 4 धाव्यांची गरज. इथे आपण पाहतोय कॅचची शक्यता होती. चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्राजवळ आणि आपल्याला पाहायला मिळेल अशा रीतीने सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय चलो शिर्डी 11 संघाने. वेल प्लेड सायनाथ ठाकरे, वेल प्लेड विकास निचिते, वेल प्लेड आदेश भोईर अँड हार्ड लक आपण देणार आहोत. ओनली